गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात शेतकरी सर्वात जास्त मिरचीचा पीक घेत असतात। 4 वर्षांनंतर या लाल मिरचीला एक चांगली मागणी जी आहे ते गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेली आहे। सध्या जे आहे ते भाव जवळपास 20,000च्या वरती आहे आणि 22-23 हजार रुपये हे भाव आहे आणि 25,000 पर्यंत भाव वाढण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत आणि एक चांगला दर यावेळी या शेतकऱ्यांना मिळणार आहे। आणि शेतकरी जे आहेत ते मोठी कसरत घेऊन हे जे पीक आहे ते पीक काढत असतात आणि हे नंबर 5 जे BJI आहे त्यातून उत्पादन केलेली ही मिरची आहे। चांगला पीक यावेळी निघण्यासाठी शेतकरी प्रयत्न केले, परंतु दर चांगला असताना देखील यावेळी पिकांमध्ये जे आहे ते घसरण झालेली आहे। 4 वर्षांनंतर एक चांगला दर जे आहे ते मिरची उत्पादक शेतकऱ्यांना तेलंगणा राज्यात किंवा गडचिरोली जिल्ह्यात मिळत आहे, परंतु सध्या जे आहे ते मिरची उत्पादनात घट झालेली आहे आणि मिरची उत्पादन कमी आहे। आणि मागच्या वर्षी जे आहे ते 12,000 दर होता आणि 2 वर्ष अगोदर 8,000 रुपये दर होता, परंतु यावेळी 20,000च्या वर दर असल्यामुळे एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। परंतु ज्याप्रमाणे उत्पादन व्हायला पाहिजे त्याप्रमाणे उत्पादन न झाल्यामुळे शेतकऱ्यांना जे आहे ते कुठे ना कुठे उत्पादनात घसरण झालेली आहे, परंतु दर चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे। आणि दर सतत वाढत असल्यामुळे जवळपास या मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत 25,000 रुपये मिरचीचा दर जे आहे ते रेड चिल्लीचा दर, लाल मिरचीचा दर राहणार आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मी MD इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।